हे आहे अमरावती शहरातील वडाळी तलाव उद्यानाचे प्रवेशद्वार. प्रवेशद्वाराच्या बाजूलाच आहे हनुमानाचे मंदिर. एकेकाळी शांत, स्वच्छ आणि प्रसन्न असलेला हा परिसर आज मात्र दुर्लक्षित, भकास अवस्थेत दिसतो. समोर दिसणाऱ्या फलकावर राजहंस टुरिझम असे लिहिलेले आहे. पण तिकीट काउंटरजवळ साचलेला प्लास्टिकचा कचरा वेगळीच वस्तुस्थिती सांगतो. या उद्यानाचे नाव आहे स्वर्गीय हरिभाऊ कलोती उद्यान. आज या उद्यानाची अवस्था पाहिली की शहर प्रशासनाचे, नागरिकांचे दुर्लक्ष स्पष्ट जाणवते. मी तुम्हाला संपूर्ण वडाळी तलाव दाखवणार नाही, कारण त्याचे अनेक व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर सापडतील. आज आपण आलो आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी, अंबा नाल्याच्या उगमस्थानी. पावसाळ्यात तलावाचा ओव्हरफ्लो याच भागातून बाहेर पडतो आणि पुढे हाच प्रवाह शहरातून वाहताना अंबा नाला म्हणून ओळखला जातो. इथे दिसणारी मजबूत दगडी भिंत म्हणजे तलावाचा बांध. हा तलाव इंग्रजांच्या काळात सन 1890च्या आसपास बांधलेला असल्याचे सांगितले जाते. खाली एक जुना स्विमिंग पूलही आहे, जो या ठिकाणाच्या ऐतिहासिक वारशाचा साक्षीदार आहे. आता आपण पुन्हा प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत. समोरील कंपाऊंड वॉलमध्ये एक छोटासा बोगदा आहे. या बोगद्यातून आपण अंबा नाल्याला अगदी जवळून पाहू शकतो. इथूनच सुरू होतो अंबा नाल्याचा प्रवास, आणि दुर्दैवाने प्रदूषणाचाही. हा नाला शहरातून वाहताना आजूबाजूच्या वस्त्यांमधील सांडपाणी थेट या प्रवाहात सोडले जाते. एक नैसर्गिक ओव्हरफ्लो म्हणून सुरू झालेला हा प्रवाह आज मानवी दुर्लक्ष आणि वाईट सवयींमुळे प्रदूषित नाल्यात बदलला आहे. मी अंबा नाल्याचे आणि अमरावतीतील इतर नाल्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे, जेणेकरून आपल्या शहरातील पाणी प्रदूषणाची खरी आणि वस्तुस्थिती सर्वांसमोर येईल. अजून खूप काही दाखवायचे आहे, जे पाहणे आणि पचवणे सोपे नाही. पण आता वेळ आली आहे जलद कृती करण्याची, आपल्या चुकीच्या सवयी बदलण्याची. जर तुम्हालाही वाटत असेल की बदल घडवायचा आहे, तर या जनजागृती मोहिमेला साथ द्या. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा